किचनमध्ये आले आणि विचार करू लागले की आता भाजीला काय बनवावं. पण नंतर लक्षात आलं की म्हटलं की आता भाजीला काय नाही म्हणल्यावर शेवची भाजी करा. पण घरात शेव पण नव्हती. मग मी काय आयडिया केली ते तुम्हाला पुढं दाखवते. त्याआधी मी शेवची भाजी करायची म्हटल्यावर मग म्हटलं पहिले आता चपाती करायला पाहिजे. कारण का मला शेवच्या भाजीवर चपातीच आवडते म्हणून मग चपातीचं पीठ मळून घेतलं. मग शेवची भाजी करायची म्हटल्यावर त्याला वाटण लागते म्हणून मग कांदा टोमॅटो चिरून भाजून घेतले आणि मिक्सरवरती वाटून घेतले. आता मी बेसन पिठामध्ये लाल तिखट मीठ टाकून घेतले होते आणि घट्टसर असे मळून घेतले होते. मग त्यानंतर जारच्या साहाय्याने डायरेक्ट रस्स्यामध्ये शेव पाडली होती. मग त्यानंतर लगेच मी कुकरला भात लावला आणि दुसऱ्या साईडला चपात्या लाटून घेतल्या. मग त्यानंतर थोडी भांडी पण पडली होती ती पण म्हटलं घासून घ्यावी कारण का जेवणाला अजून टाईम होता. आज स्वयंपाक लवकर झालेला होता म्हणून मग लगेच थोडी पडलेली भांडी पण घासून घेतली म्हणजे जेवण झाल्यावरती जास्त भांडी पडत नाही. थंडी तर एवढी वाढली आहे ना की पाण्यात हात घालायलाच नको वाटतं. असं वाटतं की नको ती भांडी घासला पण आपल्याशिवाय घासणार तरी कोण. मग माझीवरती भांडी घासूच होईपर्यंत इथं विराने खाली पसारा घालून ठेवला होता. मग काय तो तर आपल्यालाच उचलायला लागणार आहे. मग तो पसारा उचलला आणि त्यानंतर म्हटलं आता सकाळची भाजी तयारी करावी म्हणून मग भाजी निवडायला घेतली. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.